क्वेश्चन नंबर 14. ऑब्झर्व द ॲडजसंट पाय डायग्राम. एक पाय डायग्राम दिलेली आहे. इट शोज द पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग अ सिग्नल इन अ टाउन बिटवीन 8 AM to 10 AM. सकाळी 8 ते 10 एवढ्या टाईममध्ये एक पर्टिक्युलर सिग्नल आहे, त्या सिग्नलवरून किती व्हेकल्स पास होतात ते पर्सेंटेजमध्ये ह्या पाय डायग्रामच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर त्याच्यावर आपल्याला काही क्वेश्चन्स आन्सर करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द सेंट्रल अँगल फॉर इच टाईप ऑफ व्हेकल. तर इथे आपल्याला व्हेकल्स जे काही व्हेकल्स आहेत त्याची व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला ते सेंट्रल अँगलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. इफ द नंबर ऑफ टू व्हीलर्स इज 1200, फाइंड द नंबर ऑफ ऑल व्हेकल्स. तर आपल्याला अजून एक कंडिशन दिलेली आहे, जर टू व्हीलर्स 1200 असतील तर आपला नंबर ऑफ ऑल व्हेकल्स म्हणजे टोटल व्हेकल्स किती पास झाले ते फाइंड करायचे आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला काय दिलेलं आहे. पाय डायग्राम बघा, पाय डायग्राममध्ये डिफरंट व्हेकल्स दिलेले आहे, कार, टू व्हीलर, त्यानंतर बसेस, टेम्पोज, ऑटो रिक्षाज वगैरे, आणि त्याचे पर्सेंटेज दिलेले आहे. फर्स्ट टास्क काय, या सगळ्या पर्सेंटेजला आपल्याला अँगलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो आपल्याला माहिती आहे आपण पर्सेंटेजला अँगलमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा मग तुम्ही जस्ट रिलेशनचा यूज करून सुद्धा हा अँगल फाइंड करू शकता. व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला फॉर सेंट्रल अँगल. आपण ज्यावेळेस पाय डायग्राम कसा बनवायचा त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला बघितलेला. व्हॅल्यू ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर ऑफ द कंपोनंट, नंबर ऑफ स्कोर ऑफ द कंपोनंट divided by total number of score multiplied by 360 degree. हा एक फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, याचा यूज करून आपण सेंट्रल अँगल फाइंड करू शकतो. सो फर्स्ट कारसाठी सेंट्रल अँगल, देअरफॉर सेंट्रल अँगल फॉर फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करू कारसाठी सेंट्रल अँगल काय असणार आहे, नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट म्हणजे काय, त्या सेक्टरसाठी कारसाठी नंबर किती आहे 30%. ठीक आहे. अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर. आता इथे पर्सेंटेज दिलेलं आहे, पर्सेंटेज म्हणजे काय आउट ऑफ 100, त्यामुळे आपण 30% असं लिहू शकतो, 30/100 मल्टिप्लाइड बाय अँगलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यामुळे आपण याला मल्टिप्लाय करणार 360 डिग्रीने. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे 36 × 3, सो दॅट विल बी 108 डिग्री. सो कारसाठी सेंट्रल अँगल किती आला 108 डिग्री. फॉर्म्युलाचा यूज असा करू शकतो. अदरवाईज तुम्ही अदर मेथड अशी पण आहे की कारसाठी किती पर्सेंटेज दिलेलं आहे 30%. कारसाठी सेक्टर जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू दिलेली 30%. याला आपल्याला अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 30% म्हणजे काय, टोटल जर 100 असेल तर 100 मधले 30 कार्स आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय 30%, 30/100 याचा अर्थ काय, टोटल 100 व्हेकल्स असतील त्यामधले 30 व्हेकल्स काय आहे कार, थोडक्यात असा अर्थ आहे. सो आपल्याला कशासाठी पाहिजे, आपल्या होल सर्कलसाठी पाहिजे. होल सर्कल म्हणजे 360 डिग्री. सो 360 डिग्री डिनोट करण्यासाठी करस्पॉन्डिंग नंबर काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे. सपोज त्या अँगल आपण x डिग्री कन्सिडर केला, डायरेक्ट रिलेशन आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 100 × x इज इक्वल टू 360 × 30. सो x इज इक्वल टू 360 × 30/100. 36 × 3 दॅट इज 108. सो एक्सची व्हॅल्यू 108 म्हणजे x डिग्री इज इक्वल टू 108 डिग्री. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा स्ट्रेट अवे फॉर्म्युला यूज करा. देन नेक्स्ट आता आपण टेम्पोसाठी बघूया. सेकंड, टेम्पोसाठी अँगल किती असणार आहे. फॉर टेम्पो 12% म्हणजे 12/100 मल्टिप्लाइड बाय 360. व्हॅल्यू काय असणार आहे 12 × 36/10. सो 36 × 12 432/10. So that is equal to 43.2 डिग्री. ठीक आहे. नाव नेक्स्ट आहे बसेस. थर्ड टेम्पोज, देन बसेस. अँगल पर्सेंटेज 8% म्हणजे 8/100 मल्टिप्लाइड बाय 360. So 36 × 8, 288/10 that is equal to 28.8 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट बसेस नंतर आहे ऑटो रिक्षा. त्यासाठी अँगल आहे 10%. सो 10/100 मल्टिप्लाइड बाय 360 that is equal to 36 degree. Next, two wheelers 40%. 40% 40/100 multiplied by 360.
36 इंटू 4 144 डिग्री. ठीक आहे, एवढेच कंपोनंट दिलेले होते. तर सगळे अँगल आपण फाइंड केले. ह्या अँगलची सम करा. ही सम नेहमी 360 डिग्री असणार आहे. ओके, 1 2 3 4 5. ओके, नाउ हे झालं फाइंड. दिस इज आन्सर फॉर सोल्युशन फॉर फर्स्ट पार्ट. फाइंड सेंट्रल अँगल फॉर इच टाइप ऑफ व्हेकल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. इफ द नंबर ऑफ टू व्हीलर्स इज 1200, फाइंड द नंबर ऑफ ऑल व्हेकल्स. जर टू व्हीलर्स 1200 असतील तर टोटल व्हेकल किती आहेत आपल्याला फाइंड करायचे. सेकंड, टोटल टू व्हीलर्स इज इक्वल टू 1200. आता टू व्हीलर जर आपण आता हा क्वेश्चन आपण दोन वेने सॉल्व्ह करू शकतो. एक तर पर्सेंटेजमध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्याचा पण यूज करू शकतो, ऑरल्स आपण अँगलचा सुद्धा यूज करू शकतो. तर आपण दोन्ही मेथडने ते सॉल्व्ह करणार आहोत. टोटल टू व्हीलर्स आहे 1200. नाव पर्सेंटेज ऑफ टू व्हीलर्सचा पर्सेंटेज किती दिलेला आहे 40%. ठीक आहे, याचा अर्थ काय, टोटल जर 100 व्हेकल असतील त्यामधल्या 40 व्हेकल्स आहे टू व्हीलर्स. ओके, सो अशा किती व्हेकल्स होत्या की ज्याचा 40% 1200 असणार आहे. सो आपल्याला या एक्सची व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे. समजलं काय सांगितलं बघा. 40% दिलेलं आहे म्हणजे टोटल 100 व्हेकल्स असतील त्याच्यामधले 40 व्हेकल्स आहे टू व्हीलर. बट हे व्हेकल्स किती दिलेले आहे 1200. मग 1200चा करस्पॉन्डिंग नंबर इथे काय असणार आहे तो नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. हे आपण कसं फाइंड करू शकतो. जर ही व्हॅल्यू पण एक्स कन्सिडर केली 100 इंटू 1200 इज इक्वल टू 40 अपॉन एक्स. 40 इंटू एक्स. सो एक्सची व्हॅल्यू काय असणार, हा 40 इथे डिवाइड करेल. सो 3000 असणार टोटल व्हेकल्स. तेच आपण आता इथे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. समजलं पर्सेंटेजचा यूज करून आपण कसं दाखवू शकतो. सो नाउ पर्सेंटेज ऑफ टू व्हीलर्स इज 40%. दॅट इज इफ टोटल व्हेकल्स 100 then 40 will be two wheelers. ठीक है, given two wheelers 1200, consider number of total vehicles x and therefore 40 करस्पॉन्ड्स टू 100 आणि त्याच पद्धतीने मग 1200 कशाला करस्पॉन्ड करेल एक्सला. देअरफॉर 40 इंटू एक्स इज इक्वल टू 1200 मल्टिप्लाइड बाय 100 अँड एक्स इज इक्वल टू 1200 मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 40. 300 इंटू 10 3000. सो एक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ व्हेकल्स इज 3000. तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. बट जर ही पद्धत तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटत असेल, पर्सेंटेजचा यूज नसेल करायचा, तर आपण अँगलचा यूज करून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार, टोटल अँगल टू व्हीलरचा अँगल आहे 144 डिग्री. त्यामुळे नाव सेंटर आपण ह्या फॉर्म्युलाचाच यूज इथे करणार आहोत. सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर, नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. टू व्हीलर किती आहे, नंबर ऑफ टू व्हीलर्स दिलेला आहे 1200. सो 144 इज इक्वल टू 1200 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ व्हेकल्स मल्टिप्लाइड बाय 360 डिग्री. ओके, देअरफॉर टोटल नंबर ऑफ व्हेकल्स इज इक्वल टू 1200 इंटू 360 अपॉन 144. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू 1200 अपॉन 4 300. 300 मल्टिप्लाइड बाय 10 3000. कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ही मेथड यामध्ये जर समजत नसेल पर्सेंटेजचा यूज कसा करायचा तर हा फॉर्म्युला या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही स्ट्रेट अवे व्हॅल्यू फाइंड करू शकता. क्वेश्चन नंबर 15. द फॉलोइंग टेबल शोज कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन शोड बाय पाय डायग्राम. टेबलमध्ये नॉईज पोल्युशनचे कॉजेस रिझन्स दिलेले आहे. हे इन्फॉर्मेशन आपल्याला पाय डायग्रामचा यूज करून रिप्रेझेंट करायची आहे. जर टेबल तुम्ही बघितलं त्यामध्ये डिफरंट कॉजेस दिलेले आहे. कन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक, एअरक्राफ्ट टेकऑफ्स, इंडस्ट्री, ट्रेन्स आणि त्यानंतर त्याचे पर्सेंटेजेस दिलेले आहे. पर्सेंटेज दिले आहे, आपल्याला पाय डायग्रामचा यूज करायचा आहे. याचा अर्थ आपल्याला सगळ्यात आधी या पर्सेंटेजला अँगलमध्ये रिप्रेझेंट करावं लागेल किंवा अँगलमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतर ते अँगल्स आपल्याला पाय डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचे आहे. सो दिलेली इन्फॉर्मेशन टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. कॉजेस काय काय आहे, त्याचा पर्सेंटेज काय काय, त्याचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आपल्याला फाइंड करायचे. सेंट्रल अँगल आपण कसं फाइंड करणार, नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर मल्टिप्लाइड बाय 360.
हा फॉर्म्युला यूज करा किंवा स्ट्रेट अवे तुम्ही दिलेल्या पर्सेंटेजचा यूज करून सुद्धा कन्वर्जन करू शकता. सो सेंट्रल अँगल फर्स्ट कंस्ट्रक्शनसाठी पर्सेंटेज दिले 10%. 10% आहे म्हणजेच काय, टोटल 100 असेल, ते 100पैकी 10 आपल्याला सर्कलमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. सो 360पैकी किती असणार आहे, होल सर्कल, एक पूर्ण सर्कल 360 डिग्री रिप्रेझेंट करते. मग ह्या 360च्या करस्पॉन्डिंग अँगल किती असणार आहे, म्हणून 10/100 मल्टिप्लाइड बाय 360 किंवा याला तुम्ही फॉर्म्युलाशी सुद्धा रिलेट करू शकता. सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. या कंपोनंटमध्ये स्कोर किती होता 10% अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर. 10% आहे म्हणजे टोटल 100 असेल त्याच्यापैकी 10. सो 10/100 मल्टिप्लाइड बाय 360. याच पद्धतीने नेक्स्ट असेल 50/100 मल्टिप्लाइड बाय 360. 9/100 इंटू 360. यावरून आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहे 36 डिग्री. 36 इंटू 5 180 डिग्री. देन 36 इंटू 9 324. सो 32.4 डिग्री. देन 36 इंटू 2 72 डिग्री. आणि त्यानंतर 36 इंटू 11/10 39.6. तर आपण काय करू, आता आपल्याला अँगल रिप्रेझेंट करायचे ना. सो याला आपण ॲप्रॉक्सिमेट करू. 32.4 आहे, याला आपण ॲप्रॉक्सिमेटली लिहिणार 32 डिग्री. ठीक आहे, 0.4 आहे ना. सो 5पेक्षा लेस नंबर आहे त्यामुळे आपण याला 32 डिग्री लिहिणार. इथे 39.6 आहे, 5पेक्षा मोठा नंबर आहे म्हणून याला आपण ॲप्रॉक्सिमेटली लिहिणार 40 डिग्री. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ॲप्रॉक्सिमेशन केलं. नेक्स्ट काय असणार आहे, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्या सर्कलमध्ये आपल्याला हे सगळे सेंट्रल अँगल दाखवायचे आहे आणि प्रत्येक सेक्टरला नाव द्यायचं आहे की हा अँगल कोणती व्हॅल्यू किंवा कोणता कॉज रिप्रेझेंट करतोय. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया विथ 36 डिग्री. 36 डिग्री असं काही असणार आहे. सो दिस इज 36 डिग्री. 36 डिग्री अँगल काय रिप्रेझेंट करतोय, कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट इज 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे आपण हे अँगल्स कसे ड्रॉ करणार, प्रोट्रॅक्टर इथे ठेवणार, 36 डिग्री मार्क केला. नाव 180 डिग्री प्रोट्रॅक्टरची बेसलाईन ही असणार आहे. 180 डिग्री म्हणजे अशी लाईन असेल. सो दिस इज 180 डिग्री. दिस इज ट्रॅफिक. नेक्स्ट एअरक्राफ्ट टेक ऑफ 32 डिग्री. त्यानंतर आपण इथे प्रोट्रॅक्टर ठेवणार, इथून 32 डिग्री मार्क करणार. नेक्स्ट इंडस्ट्री 72 डिग्री अँड ट्रेन्स 40 डिग्री. सो दिस इज इंडस्ट्री. डिग्री ट्रेन्स. आता हे सगळे अप्रॉक्सिमेट अँगल्स मी घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्ही स्केल आणि प्रोट्रॅक्टरचा यूज करा, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट इथे मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 16. अ सर्वे ऑफ स्टुडंट्स वॉज मेड टू नो विच गेम दे लाईक. एक सर्वे केला गेला स्टुडंट्सचा, ज्याच्यामध्ये ही माहिती काढली गेली की कोणत्या स्टुडंटला कोणते गेम आवडतं. द डेटा ऑप्टेन इन द सर्वे इज प्रेझेंटेड इन द ॲडजस्टमेंट पाय डायग्राम. जी काही इन्फॉर्मेशन मिळाली ते एका पाय डायग्रामचा यूज करून रिप्रेझेंट केलेली आहे. इफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर 1000, तर टोटल स्टुडंट्स म्हणजे जेवढ्या स्टुडंट्सचा सर्वे केला गेला ते स्टुडंट्स 1000 असतील तर आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे. तर सगळ्यात आधी पाय डायग्राम बघा. पाय डायग्राममध्ये डिफरंट गेम्स घेतलेले आहे, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, अदर अँड हॉकी, आणि त्याचा प्रत्येकाचा करस्पॉन्डिंग अँगल दिलेला आहे. त्याचा यूज करून आपल्याला आन्सर करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. क्रिकेट आवडणारे किती स्टुडंट्स आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक फुटबॉल आवडणारे किती स्टुडंट्स आहे. आणि हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम, आणि अदर गेम खेळणारे किती मुलं आहे, किती स्टुडंट्स आहेत ते आपल्याला इन्फॉर्मेशन फाइंड करायचे आहे. अगदी सिम्पल आहे. अँगल दिलेला आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे, तर आपल्याला फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला किंवा डिरेक्टली तुम्ही रिलेशनसुद्धा यूज करू शकता आणि त्याचा यूज करून क्रिकेट, फुटबॉल आणि अदर गेम्स खेळणारे मुलं किती आहे, स्टुडंट्स किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय आहे आपण बघितला. पाय डायग्रामसाठी सेंट्रल अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. या फॉर्म्युलाचा यूज आपण आता इथे करणार आहोत. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेला आहे 1000. सो फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. क्रिकेट आवडणारे मुलं किती आहे. सो सगळ्यात आधी काय बघायचं, क्रिकेटसाठी अँगल किती दिलेला आहे 81 डिग्री. याचा अर्थ काय, टोटल स्टुडंट्स 1200 आहे.
हे 1200 स्टुडंट्स टोटल स्टुडंट्स आपण एका सर्कलचा यूज करून रिप्रेझेंट केलेला आहे. सर्कलसाठी टोटल अँगल किती असतो 360 डिग्री. सो 1200 काय रिप्रेझेंट करतो 360 डिग्री. क्रिकेटसाठी अँगल आहे 81 डिग्री. सो 81 डिग्री हा अँगल रिप्रेझेंट करणारे किती स्टुडंट्स असतील 1200 पैकी किती स्टुडंट्स असतील असं आपण लिहू शकतो. सपोज ते स्टुडंट्स जर एक्स असतील तर इथे डायरेक्ट रिलेशन आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो 1200 इंटू 81 इज इक्वल टू 360 इंटू एक्स. सो एक्स इज इक्वल टू 1200 इंटू 81 अपॉन 360. ही जी व्हॅल्यू मिळेल ही व्हॅल्यू असेल नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक क्रिकेट. ठीक आहे. किंवा हा एक वे झाला. अदरवाईज आपण फॉर्म्युलाचा सुद्धा यूज करू शकतो. फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट सेंट्रल अँगल काय आहे फॉर क्रिकेट सेंट्रल अँगल इज 81 डिग्री. therefore 81 इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. याचा अर्थ काय क्रिकेट खेळणारे किती स्टुडंट्स आहे ती व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड करायची आहे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक क्रिकेट किंवा तुम्ही इथे स्टार्टला असंही करू शकता नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक क्रिकेट बी एक्स असं एक्स अज्यूम करा. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू इथे पुट करू शकता. आपण टोटल नंबर ऑफ स्कोर म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हा 1000 अँड मल्टिप्लाइड बाय 360. कॅल्क्युलेशन केलं तर 81 इंटू 1000 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक क्रिकेट. सो नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक क्रिकेट इज इक्वल टू 00. 9 दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहे 25 इंटू 9. सो 25 इंटू 9 and therefore number of students who like cricket is equal to 25 into 9 to 25. ठीक आहे. आता याच पद्धतीने सेकंड पार्टसाठी हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक फुटबॉल सेम फॉर्म्युला आपण यूज करणार फॉर फुटबॉल. सेंट्रल अँगल इज 63 इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक फुटबॉल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे 1000 आणि याला पण मल्टिप्लाय करणार 360 डिग्रीने. अँड देअरफॉर 63 इंटू 1000 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक फुटबॉल. सेवन इंटू 25 इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक फुटबॉल. 175. So number of students who like football are 175. याच पद्धतीने हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम. त्यासाठी अदर गेमसाठी अँगल आहे 72 डिग्री. ती व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं त्याच्यावर आपल्याला मिळते नंबर ऑफ स्टुडंट हू प्रेफर अदर गेम. सो सोल्युशन फॉर पार्ट 3. Third, central angle 72 is equal to number of student who prefer other game upon total students 1000 multiplied by 360 and therefore 72 into 1000 divided by 360 is equal to number of students who prefer other game. So 200. Number of students who prefer other game are 200. So एकच फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलावर बेस्ड हे तिन्ही क्वेश्चन होते. क्वेश्चन नंबर 70. मेडिकल चेकअप ऑफ 180 वुमेन वॉज कंडक्टेड इन अ हेल्थ सेंटर इन अ विलेज. एका विलेजमध्ये एका हेल्थ सेंटरमध्ये एक मेडिकल चेकअप झाला. त्या मेडिकल चेकअपमध्ये 180 वुमेनला चेक केले. 50 ऑफ देम वेअर शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. तर त्याहून काय रिझल्ट मिळाला ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. 50 ऑफ देम वेअर शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. त्या 180 पैकी 50 वुमेन अशा होत्या की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. 10 सफर्ड फ्रॉम कॅटरॅक्ट. 10ला कॅटरॅक्टचा इश्यू होता. कॅटरॅक्ट म्हणजे काय मोतीबिंदूचा इश्यू होता. अँड 25 हॅड रेस्पिरेटरी डिसऑर्डर. आणि त्यानंतर ज्या 25 आहे त्यांना रेस्पिरेटरी डिसऑर्डर होतं. द रिमेनिंग वुमेन वेअर हेल्दी. आणि बाकीच्या राहिले हेल्दी आहे. शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला पाय डायग्रामचा यूज करून रिप्रेझेंट करायची आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ वुमेन दिलेलं आहे. त्यानंतर कोणत्या वुमेनला काय इश्यू आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याचा यूज करून आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करायचे आहे. म्हणजे काय पाय डायग्राम ड्रॉ करायचे म्हणजे आपल्याला सेंट्रल अँगल लागतील.
सो फर्स्ट स्टेप असेल सेंट्रल अँगल कॅल्क्युलेशन. सो प्रत्येक कॉजसाठी शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन कॅटॅरेक्ट हे जे काही रिझन्स आहे किंवा हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रत्येकसाठी सेंट्रल अँगल किती असणार ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करायचं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर मल्टिप्लाइड बाय 360 डिग्री. ओके. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशन एका टेबलच्या फॉर्ममध्ये लिहूया सो दॅट करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आपण लगेच त्याच ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. सो फर्स्ट इथे आपण लिहूया रिझल्ट लिहू. रिझल्ट काय मिळाला आणि त्यानंतर नंबर इथे मेन्शन करा, नंबर ऑफ वुमेन, आणि त्यानंतर इथे असणार आहे सेंट्रल अँगल. ठीक आहे. हा फॉर्म्युला अजून इन्फॉर्मेशन काय दिलेली, टोटल नंबर ऑफ वुमेन इज इक्वल टू 180. ठीक आहे. सो फर्स्ट इज शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन, सेकंड cataract, next respiratory disorders, आणि त्यानंतर बाकीच्या रिमेनिंग आर हेल्दी. सो हेल्दी. शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन 50, कॅटॅरॅक्ट 10, रेस्पिरेटरी डिसऑर्डर 25, हेल्दी किती आहे, रिमेनिंग म्हणजे काय, टोटल होत्या 180 मधल्या या वुमेनला हे इश्यूज होते आणि या व्यतिरिक्त राहिलेला म्हणजेच काय 180 मधून आपल्याला ही सम मायनस करावी लागेल, 50 + 10 + 25. सो 180 - 60 + 25 85, 180 - 85 म्हणजे ही व्हॅल्यू असेल 95. सो 95 वुमेन हेल्दी आहे. आता ह्या व्हॅल्यूज तर आपल्याला मिळाला. आता आपल्याला सेंट्रल अँगल फाइंड करायचा आहे. सो सेंट्रल अँगल आपण कसा फाइंड करणार, सेंट्रल अँगल इज इक्वल टू ह्या कंपोनंटमध्ये किंवा ह्या कॅटेगरीमध्ये काय स्कोर आहे 50, टोटल किती आहे, टोटल दिलेला आहे 180. सो 50/180 मल्टिप्लाइड बाय 360 डिग्री. 250 × 2 100. सेंट्रल अँगल इज 100 डिग्री. नेक्स्ट कॅटॅरॅक्ट 10/180 मल्टिप्लाइड बाय 360. सो दॅट इज इक्वल टू 20 डिग्री. नेक्स्ट 25/180 मल्टिप्लाइड बाय 360. सो ही डिव्हिजन असेल टू 25 × 2 50 डिग्री. अँड लास्ट 95/180 मल्टिप्लाइड बाय 360 डिग्री. सो 95 × 2 म्हणजे 190. ठीक आहे. या व्हॅल्यूज मिळाला. आता नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला पाय डायग्रामचा यूज करून हे 4 अँगल्स किंवा 4 सेक्टर्स आपल्याला शो करायचे आहे. सो पाय डायग्रामसाठी आपण काय करतो, एक सर्कल ड्रॉ करतो ॲप्रॉक्सिमेट रेडियसचं. त्यानंतर फर्स्ट आहे शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन 100 डिग्रीज. इथे बेस कन्सिडर करूया. सो 100 असा काही अँगल असेल, तुम्ही प्रोटॅक्टर यूज करणार. ज्यावेळेस तुम्ही अँगल दाखवाल त्यावेळेस तुम्हाला प्रोटॅक्टर यूज करायचं आहे. सो प्रोटॅक्टरचं तुम्ही काय कराल, बेस इथे ठेवाल आणि त्यानंतर इथे चेक करणार 100 कुठे असेल. सो 100 असं काही असेल ॲप्रॉक्सिमेटली. दिस इज 100 डिग्री. दिस इज शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. हा सेक्टर काय रिप्रेझेंट करतो, वुमेन हू आर शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. नेक्स्ट इज 20 डिग्री. 20 डिग्री cataract. Next 50 degree respiratory disorders. 50 degree respiratory disorder. And last हेल्दी 190 डिग्री. सो हा जो रिमेनिंग पोर्शन असेल 190 डिग्री हे रिप्रेझेंट करेल हेल्दी वुमेन. सो अशा पद्धतीने आपण पाय डायग्रामचा यूज करून दिलेली इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट केलेली आहे. लास्ट क्वेश्चन नंबर 18. ऑन ॲन एन्व्हायरमेंट डे स्टुडंट इन अ स्कूल प्लांटेड 120 ट्रीज अंडर प्लांटेशन प्रोजेक्ट. एन्व्हायरमेंट डेच्या ऑकेजनवरती स्टुडंट्सनी टोटल ट्रीज प्लॅन केलेलं आहे 120. द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोजेक्ट इज शोन इन द टेबल इन फॉलोइंग टेबल. तर टेबलमध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शो इट बाय पाय डायग्राम. तर ही इन्फॉर्मेशन आपल्या पाय डायग्रामचा यूज करून शो करायची आहे. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, ट्री नेम अँड नंबर ऑफ ट्रीज. तर कोणत्या प्रकारचे ट्रीज किती नंबरनी प्लॅन केले गेलेले ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ट्री नेम्स आर करंज, बेहडा, अर्जुन, बकुळ, कडुनिंब असे ट्रीज आणि त्याचे करस्पॉन्डिंग नंबर्स दिलेले आहेत. इन्फॉर्मेशन पाय डायग्राम्स यूज करून रिप्रेझेंट करायचं आहे.
पाय डायग्राम म्हणजे सेंट्रल अँगल लागेल. सो सेंट्रल अँगल आपण कसा कॅल्क्युलेट करणार, सेंट्रल अँगलसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, टोटल ट्रीज आहे 120. ती इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे. जो टेबल दिलेला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे कारण आपल्याला करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल फाईंड करायचे आहे. सो करंटसाठी नंबर ऑफ ट्रीज आहे 20. मग हे 20 ट्रीज आपण ज्यावेळेस पाय डायग्रामवरती दाखवणार आहोत त्यावेळेस करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल काय असेल. सो तो अँगल असणार आहे तो नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. ह्या कंपोनंटमध्ये स्कोर किती आहे 20. टोटल नंबर ऑफ स्कोर म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे 120 मल्टिप्लाइड बाय 360. ठीक आहे. किंवा हेच आपण असे दाखवू शकतो की टोटल 120 ट्रीज आहे. टोटल आपण सगळे हे ट्रीज एका पाय डायग्रामने दाखवतोय, एका सर्कलने दाखवतोय. सो 120 हे करस्पॉन्ड करतील 360 डिग्री एवढ्या अँगलला. तर आपल्याकडे ट्रीज किती आहे 20. सो 20 ट्रीज किती अँगलला करस्पॉन्ड करतील म्हणजे हे ट्रीज आहे आणि हे आहे अँगल. सो 20 ट्रीज सपोज एक्स डिग्रीला करस्पॉन्ड करते. सो 120 इंटू एक्स इज इक्वल टू 360 इंटू 20. सो एक्स इज इक्वल टू 360 इंटू 20 अपॉन 120. तीच व्हॅल्यू इथे आपण लिहिलेली आहे, फक्त आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आता. सो दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. ओके. नेक्स्ट इज 28 अपॉन 120 मल्टिप्लाइड बाय 360 डिग्री. 24 upon 120 multiplied by 360. हे सगळे अँगल्स मिळाले. या अँगलची जे सम केली ती सम नेहमी 360 डिग्री असणार आहे. आता हे सगळे अँगल्स आपल्याला पाय डायग्रामचा यूज करून रिप्रेझेंट करायचे आहे. त्यासाठी एक सर्कल आपण ड्रॉ करू. रेडियसची काही कंडिशन नसते, आपल्या पेजला सुटेबल असेल तेवढी रेडियस घेऊन आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा. त्यानंतर फर्स्ट आपण दाखवणार 60 डिग्री करंज. सो प्रोजेक्टर इथे ठेवणार, इथून आपण 60 डिग्री अँगल मार्क करणार. सो दिस इज 60 डिग्री. हा सेक्टर रिप्रेझेंट करतोय ट्री करंज. ओके. नेक्स्ट इज 84 डिग्री. आपण कसं दाखवणार, इथे प्रोट्रॅक्टर ठेवणार, मग त्यानंतर मार्क करायचा 84 कुठे असणार आहे. सो इथे प्रोट्रॅक्टर ठेवला 84 अप्रॉक्सिमेटली असा कुठे असेल 84 डिग्री. हे रिप्रेझेंट करत आहे ट्री बेडा. नेक्स्ट इज 72. इथे प्रोट्रॅक्टर ठेवणार 72 डिग्री मार्क करणार. सो 72. नेक्स्ट 66 अँड देन 78. सो ऑटोमॅटिकली हा जो राहिलेला अँगल असेल ना तो जो तुम्ही चेक केला दॅट विल बी 78 डिग्री. 72 डिग्री हा सेक्टर रिप्रेझेंट करतो ट्री अर्जुन, देन बकुळ आणि लास्ट आहे कडुनिंब. So this is required by diagram.